नंतर उपस्थित असणारे सर्व आमचे रिगाड्यातले देशमुख रेसिडेन्सी मधले तसेच स्वतः शेट्टे साहेबांचे मित्र परिवार कुटुंबीय सर्वांचे याचे मी स्वागत करतो. माझा प्रश्न असा आहे की ते सुदामा आहेतच, परंतु मला असं वाटतं ते खऱ्या अर्थाने कृष्ण आहे. कारण त्यांच्यावरती लोकांचं प्रेम किती आहे बघा. आज रविवार, आज वामकुक्षी घ्यायचा वार. आमच्यासारखे लोक वामकुक्षीमध्ये फार विश्वास ठेवतात. रविवार आमच्यासाठी वामकुक्षीचा आहे, पण ह्या कृष्णासाठी सर्व लोक धावत आहेत. सुदामा होता होता ते कृष्णही झालेले आहेत याचाही आपण विसर पडता कामा नये. श्रीकृष्ण हे फक्त एखाद्या राज्याचे राजे होते किंवा देव होते एवढंच नव्हे, तर सरस्वतीचा वरदहस्त होता, त्यांना लक्ष्मीपुत्र होते, सर्व होते. तसे सुद्धा विविध व्यक्तिगत गुणांनी परिपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे. जो खरा माझ्यासाठी कृष्ण आहे ते आमचे संजय शेट्टे. नाना चौक ग्रँड रोड येथे ज्यांचं बालपण गेलं, म्हणजे खुद्द मुंबईच्या गाभ्यामध्ये ते लहानाचे मोठे झाले. मला माहिती आहे ते माझ्यापेक्षा त्यांची एक अगोदरची पिढी असेल, एक 10 वर्षाने 12 वर्षाने ते माझ्याहून मोठे आहेत. मुंबईचं बालपण आहे फार वेगळं. एक जर का चाळीमधलं बालपण असेल तर पतंग उडवत अगदी खाली गोट्या खेळत आणि अगदी लुपाछुपीचा खेळ खेळत असे लहानाचे आपण मोठे होत असतो. तसेच आमचे शेट्टे साहेबांचं बालपण गेलं. गुजराती मारवाडी हे त्यांचे मित्र, ही त्यांची खास त्याच्यातली खास त्यांचे मित्र परिवार त्यांचा. आणि अशा गुजराती आणि मारवाड्यांबरोबर ते मोठे झाले, लहानाचे मोठे झाले. शालेय शिक्षण रॉबर्ट मनी स्कूल, शेठ डीजी स्कूल या इथे. त्यांचं पुस्तक मिळाल्यानंतर, त्यांची जी प्रस्तावना वाचल्यानंतर त्यांची माहिती मला आता एक 2-3 दिवसातच कळली. तर कोणाला कल्पना नसेल, बऱ्याच लोकांना कल्पना नसेल, ते LLB केसी लॉ मधून झालेले. ते कोणाला माहिती आहे का? ते एक वकील सुद्धा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी LLB केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी DPM आणि DMM वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलाय. म्हणजे एका माणसाने काय काय करावं. इथे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता आम्हाला घाम येतो, आणि तुम्ही LLB केलं, BCom केलं, DMM केलं आणि आता लेखक झाला. हे कळायला पाहिजे. म्हणजे ही जी त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे इज नॉट अ कॉमन माणसाचं व्यक्तिमत्व नाही. हा फक्त सुदामाच असू शकतो का हो? सर्व गुण संपन्न हा कृष्ण आहे, मी असं म्हणेन. तंबाखू सारख्या व्यापाराऐवजी त्यांना असं वाटत होतं की मी हिरा किंवा सोन्याचा एक मोठा व्यापारी व्हावा डायमंड मार्केटमध्ये. कारण का त्यांचा तो विचार करणं हे साहजिक होतं, कारण का त्यांचे वडील स्वतः व्यापारी, तंबाखूचे व्यापारी होते. आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी तंबाखूचा व्यापारी न होता मी एक मोठा हिऱ्याचा डायमंड मार्केटमध्ये माझं एखादं मोठं काहीतरी एक शोरूम असावं. इज इट राईट? पण नियती. आता मला स्वतःला प्रशासकीय सेवेमध्ये यायची अजिबात इच्छा नव्हती, तरी मला यावं लागलं. असे बरेचसे लोक जे असतील, जी ज्यांना त्यांची वेगळी इच्छा असते, परंतु ते सोडून त्यांना वेगळ्या ते वरतून आपण लिहून घेऊन येतो सर्व काही. तसं त्यांना डायमंड मार्केटला जायचं होतं, पण ते गेले नाहीत. परंतु खऱ्या अर्थाने त्यांचा सुदामाचा रोल तिथून सुरू झाला, ज्यानंतर ते रिअल इस्टेटमध्ये शिरले. सुदामाचं का मी म्हटलं त्यांना, तिकडे मी त्यांना सुदामा म्हणतो, त्या रोलमध्ये मी त्यांना सुदामा म्हणतो. मी त्यांना तिकडे सुदामा म्हणण्याचं कारण असं आहे की तिकडे ते लोकांच्या संपर्कात आले, लोकांना सेवा देऊ लागले. लोकांना सेवा देऊन त्यांनी ते रिअल इस्टेट मध्ये त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि त्या माध्यमातून ते खरे सुदामा म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. देशमुख साहेबांचं त्यांनी भरपूर उल्लेख त्यांच्या पुस्तकातही केलेला आहे. योगायोगाने 2-3 दिवस अगोदर आवर्जून मी त्यांच्याकडून पुस्तक मागून घेतलं. म्हटलं त्यांच्याविषयी सुद्धा बोलायला पाहिजे ना, त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा कळायला पाहिजे ना, हा माझा एक हेतू होता. आणि देशमुख साहेबांच्या माध्यमातून ते रिअल इस्टेटमध्ये आले. रिअल इस्टेटमध्ये त्यांनी प्रगती केली, आणि तसं करता 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 हळूहळू ते अँकरही झाले. सोसायटीमध्ये हिरिरीने भाग घेऊ लागले, सोसायटीमधल्या मॅनेजमेंटमध्ये भाग घेऊ लागले.
त्या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये रिअल इस्टेट व्यतिरिक्त लोकांना मदत करणं, म्हणजे तुमचा करोना असो, आता करोनामध्ये मला त्यांचे नेहमी फोन यायचे, एकही फोन स्वतःसाठी त्यांनी मला केलेला नाही. कोणाला काय पास असो, कोणाला काय हॉस्पिटलला ऍडमिशन असो, कोणाला काय असो, तर त्यांना कधी कधी असं वाटायचं की माझ्याकडून सगळं होईल म्हणून ते मला करायचे, पण स्वतःसाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. इतकं मोठं हे व्यक्तिमत्व आहे, लोकांसाठी झटणारी व्यक्तिमत्व. हे करता करता तरी बाकी ईश्वराची इच्छा हे 2013 मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर गॉड्स विश प्रिवेलचे 2016 मध्ये, आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझं जर चुकत नसेल तर तुम्ही 2017 मध्ये लेख लिहायला सुरुवात केली. एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. इथेच तो कॉन्फिडन्स बिल्ड होण्याचं ठिकाण चौगुले साहेब हेच, त्यामुळे त्यांना ही जागा आवडते. कारण त्यांची जी पुस्तक पहिले जे प्रसिद्ध झालं ते इथेच झालं, आदरणीय केतकर साहेब यांच्या हस्तेच झालं. मला आठवतं की मी समोर बसलो होतो आणि ते बाकी ईश्वराची इच्छा असं हे सर्व प्रस्तावना ऐकत ऐकत, बाकी ईश्वराची इच्छा हे प्रस्तावना ऐकत ऐकत मी सुद्धा तिकडून समोरून माझी इच्छा उत्पन्न झाली आणि मी येऊन बोललो. आणि माहित नाही कसं मी बोललो, परंतु शेट्टे साहेब म्हणाले की साहेब तुम्ही फार छान बोलता, युट्यूब वरती तुम्हाला खूपच लाईक्स आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही मात्र या कार्यक्रमाला या. म्हणजे मी ऍडिशनल कलेक्टर म्हणून आलेलो नाही बरं का. आणि मी इकडे आलो आहे ते मी ऍडिशनल कलेक्टर नाही म्हणून तर का, परंतु मी युट्यूब वरती मला चांगले लाईक्स मिळतात म्हणून. काल या कृष्णासाठी मी यांना कृष्णाच उपमा देणार. या कृष्णासाठी आज मला रत्नागिरीला एका मोठ्या व्यक्तीला, आणि आज त्या माणसाचा फार आज महत्वाचं भेट माझी होणं आवश्यक होती. एका मोठ्या व्यक्तीला मला भेटणं होतं. आज रत्नागिरीची माझी तिकीट अजूनही खिशात आहेत, जाण्याची आणि येण्याची. मी मागच्या 2-4 दिवस अगोदर शेट्टे साहेबांना म्हटलं की शेट्टे साहेब माझी अपॉइंटमेंट फिक्स आहे आणि तिकडे मला जाणं आहे, तर इथे मला जरा थोडंसं कॅन्सल कराल. आणि जगतजीनं थोडासा मस्का मारत, जगतजी कुठे गेले, इकडे बसलेले, तर जगतजीनं थोडासा काहीतरी मस्का माराल आणि थोडंसं प्रोग्राम पुढे मागे कराल तर बरं होईल. अरे नाही म्हणे, ते कुमार केतकर साहेबांना मी सांगितलेलं वेळ दिली आहे. आणि त्यांनी मला आवर्जून विचारलं की हाच दिवस का पाहिजे, तर त्यांनी माझ्या सोयीने हा आजचा दिवस निवडला. आता म्हटलं आली पंचायत, आता काय करावं. पण ह्या कृष्णाला नाही पण म्हणू शकणार नाही. आणि म्हणून मी काय केलं, एक थाप मारली. ती अशी थाप की माझ्या चुलत भावाच्या मुलाचा आज साखरपुडा आहे, अशी मी थाप त्या मोठ्या माणसाला मारते. काल भेटून मी आलो सुद्धा. काल तिकीट कशी केली मॅनेज मला माहिती, आणि तसा मग बाय रोडने परत आलो. तो कोणासाठी, तर या सुदामासाठी, या कृष्णासाठी. लहानपणी त्यांनी एक किस्सा सांगितला, तर लहानपणापासून त्यांना पुस्तक वाचायचा छंद. त्यांच्या घरातला मुळातच पिंड असा की त्यांच्या घरामध्ये संस्कृती ही रुजलेली आहे. त्यांच्या आईने त्यांना वाचन करायला खास त्यावेळी शिकवलं, म्हणजे समजूत दिली. आणि त्यामुळे त्यांच्या बिल्डिंगच्या खाली किंवा त्यांना ते आगरकर, विवेकानंद हात मारायला लागले. याचा मोठं जर श्रेय जातं तर त्यांच्या आईला. आणि वडिलांचं तसं म्हटलं तर वडिलांविषयी म्हणायचं म्हणजे त्यांची कडक शिस्त ही वडिलांची होती. पुस्तकात वाचता तुम्हाला त्याच्यामध्ये आवर्जून वाचायला मिळेल की एक न्हावी त्यांच्या घरी यायचा. आणि त्या न्हावीची खासियत अशी की पूर्वी जय आणि श्रीजय, की आता आपल्याला भरपूर फ्रीडम असतं, त्यावेळी आम्हाला फ्रीडम नसायचं. तेव्हा न्हावी घरी यायचा, वडिलांनी बोलवलेला असायचा. आणि तो न्हावी येऊन आपण सांगू की मला सोल्जर कट हवाय किंवा मला अजून कुठला कट हवाय, मीडियम रखो, जादा रखो, असं काही नसायचं, काय ऑप्शन नाही. जिकडे वडील येऊन बसवतील तो न्हावी जे काम करेल त्याच्यावर आपल्याला हो म्हणून बाहेर यावं लागायचं. महाराष्ट्रात जाऊन बघितल्यावरती ती स्टाईल आवडो अगर ना आवडो आपल्याला पर्याय नसायचा. असा पर्याय यांच्याकडे सुद्धा त्यावेळी नसायचा. असे कडक शिस्तीचे त्यांचे वडील घरी न्हाव्याला बोलवायचे, यांची चकोटी करायचे. आणि तो किस्सा सुद्धा हे याच्यामध्ये मुद्दामून मांडले. मी आवर्जून मुद्दाम सांगतो, हे असे एक किस्से त्याने यांच्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी निपाणीच्या चपला सांगितलं, सासूबाईंची पत्रिका त्यांची तर एकदम खास आहे. मी तर असा किस्सा पहिल्यांदा वाचला. वहिनी सॉरी तर त्यांनी ते सासूबाईंची पत्रिका असो
रिगाल्यातील गमती तर खूप मांडलेल्या आहेत. रिगाल्याविषयी त्यांनी अनेक गमती जमती त्याच्यामध्ये मांडल्यात. भले आपल्या काही कुठल्या पार्टी असो, आपले काही काही किस्से असो, शेटकरजी कुठे आहेत, शेटकरजी तुमचे ते देशमुख रेसिडेन्सीचे कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये त्यांच्या गमती समती त्यांनी मुद्दामून मांडलेल्या आहेत. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जे आहेत, हे प्रत्येक व्यक्ती हे पु ल देशपांडे आहेत आणि व्यक्तीनी वल्ली हे त्यांचं पुस्तक आहे आणि तुम्ही सर्व व्यक्तीनी वल्ली आहात असं धरून चाला. व्यक्तीनी वल्ली वाचलं असेल. पु ल देशपांडेंनी व्यक्तीनी वल्ली हे इतकं सुंदर पुस्तक साकारलं आहे. माझ्या शालेय जीवनामध्ये मी ते वाचलं. त्यावेळी मी त्या पुस्तकाला भारावून गेलो होतो. मी 3-4दा वाचलं ते. परोपकारी दंपू पासून सर्व वाचलेले आहेत. त्याच्यातले सगळे कॅरेक्टर. तसे संजय शेट्टे साहेबांनी तुम्हाला या पुस्तकामध्ये बंद केलेलं आहे. एवढं तुम्ही निश्चितपणे धरून चला. तुम्हाला या पुस्तकात बघणार आहात शाळेतील मित्र असो, ऑफिसचे सहकारी असो, देशमुख साहेब तुमच्या विषयी त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे. तुमचे कॉन्ट्रॅक्टर नाही त्यांनी सोडलेलं नाहीये. त्या व्यतिरिक्त रिगाल्यातील वेगवेगळे व्यक्तिमत्व आमचे डॉक्टर म्हात्रे आहेत, सकपाळ साहेब आहेत, घागरे साहेब आहेत. घागरे साहेबांचा 50वा वाढदिवस त्यांनी अगदी छायाचित्रानिशी छापून त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. जगतजी यांच्याविषयी खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे. गंमत सांगतो की हे आपले व्यक्तिमत्व, आपण समकक्ष वावरणारे व्यक्तिमत्व हे आपण बघतोय. मी तुम्हाला नावं सांगितली, परंतु पुरंदर भट जो एक कॅटरर सामान्य माणूस आहे, जो कॅटरर आपल्या रिगालिया सोसायटीचं त्याने पूर्णपणे 7-12 नावावर करून घेतलेलं आहे जेवणासाठी, तर तो पुरंदर भटलाही यांनी सोडलेलं नाहीये. म्हणजे मी ह्याच्या व्यतिरिक्त खूप कोण आहेत मी सांगणार होतो, नाहीतर मग असं होईल की शेट्टे साहेब मला बाहेर गेला म्हणाला काय माझं पुस्तकच वाचून दाखवलं तुम्ही, आता कोण घेणार. म्हटलं तर प्रकाशनाचा तो छापण्याचा खर्च तरी सुटावा म्हणून मी काय जास्त विश्लेषण करत नाही. परंतु आवर्जून हे पुस्तक वाचा. असं समजू नका की मी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. असं समजा की तुम्ही त्याच्यामध्ये बघणार आहात. तो एक तुमचा पुस्तक म्हणजे तुमचा एक आरसा असणार आहे. त्या आरशामध्ये मात्र तुम्ही नक्की बघा. बाकी ईश्वरी इच्छा तर आहेच. ईश्वर म्हणजे स्वामी त्यांच्या सोबतच आहेत आणि सोबत राहणार आहेत. आता या समोर जी व्यक्ती काय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिगालिया, त्यांचे मित्रमंडळ, त्यांच्या परिवारातले लोक दिसत आहेत. आता शेट्टे साहेब आम्हाला सोडून चाललेले आहेत दुसऱ्या सोसायटीमध्ये. कुठली काय सोसायटीचं नाव? नॉर्दर्न हाईट. तर आता नॉर्दर्न हाईटची पण गर्दी इकडे होणार, तर किताबखाना तुम्हाला पुरणार नाही बरं का. जगतजी कुठे? हे 4थं प्रकाशन असेल ना, त्यावेळी जरा आपल्याला मोठी व्यवस्था करावी लागेल. जरा हॉल असा प्रशस्त किंवा ही पुस्तकाचे रॅक्स वगैरे बाजूला करावे लागतील, कारण ते नॉर्दर्न हाईटचे सुद्धा लोक येणार आहेत. आमचे सामन्यांचे ऑलरेडी आलेलेच आहेत, ते नॉर्दर्न हाईट मधून आलेत. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं हे विस्तृत या इथे पुस्तकांचं त्यांनी दिलेलं आहे. डोळ्याच्या चष्म्याविषयी त्यांनी वारंवार पुस्तकात लिहिलेलं आहे. तो सर्वांना प्रॉब्लेम त्यावेळी असायचा. त्यावेळी आपण दुर्लक्ष करायचो आणि आपला नंबर वाढत जायचा आणि त्यामुळे ते झालेलं असतं. आणि मुळातच तुमचा अभ्यासू पिंड असल्यामुळे तुम्हाला त्यावेळी चष्मा तो लागला होता असं मला वाटतं. त्याचं हे तुम्ही म्हणायचं कारण नाही की मला तेव्हा चष्मा होता, मला ढापण्या बोलायचे हे वगैरे ते सोडून द्या. पण हे पुस्तक आवर्जून वाचा. खूप छान आहे. अगदी वारंवार वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्याची एक छोटंसं, मला माहिती आहे वेळ झाला, आज रविवारी तुम्हाला प्रत्येकाला शेड्यूल असणार आहे, मलाही आहे ऑफकोर्स. तर ह्या पुस्तकामध्ये ना, यांचं पुस्तक ज्यावेळी ते परत आमचे वॉचमॅन घेऊन आले तेवढं मी बघितलं, अरे वा छान आहे, वरती फोटो वगैरे छान आहे. मी वाचायला सुरुवात केली. चहा घेत होतो, ऑफिसला जायची घाई झाली होती आणि चहा घेतल्यानंतर माझी सकाळची विधी करायची वेळ झाली होती. ते आणि मला वर्तमानपत्र वगैरे असं विधी करतानाच वाचायला आवडतात. तर मी त्याऐवजी पहिले 1-2 पानं वाचल्यामुळे मला इतकं आवडलं पुस्तक की ते अर्ध पुस्तक मी ना बाथरूम मध्ये वाचून पूर्ण केलं. म्हणजे इतकं सुंदर की विचारू नका. की म्हणजे मला असं म्हणायचं की स्पॉन्टेनियसली आपण एखादं पुस्तक हाताळायला लागल्यावरती आपण जी कुठेही वेळ आपल्याला जी शक्य आहे तिकडे आपण वाचतो. जे महत्वाचं असतं त्याला आपण वेळ देतो. तसे हे मला वेळ ह्या पुस्तकाला द्यावीशी वाटली. खूप सुंदर पुस्तक आहे. आपण खूप सर्वांनी हे नक्की वाचा असं मला इकडे म्हणायचं आहे. शेट्टे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अजून 4थ्या प्रकाशनाची आम्ही आता वाट बघतोय.
आणि चौथ्या प्रकाशनाला आम्ही निश्चितच या इथे येऊ. आता चौथं काय प्रकाशन असेल याची आम्हाला आतुरता लागलेली आहे, निश्चितच लागलेली आहे. मला इथे वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.